आपल्याबरोबर पुण्याचे आंतरराष्ट्रीय तांत्रिक पंच उदय साने आहेत। येथे रिओमध्ये ते तांत्रिक अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली होती। आजच्या सिंधूच्या आणि कालच्या ऐतिहासिक, आज जे सिंधूने ऐतिहासिक रौप्य पदक जिंकले, ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी पहिली महिला खेळाडू, याबाबत आपण उदय सानेंच्याकडूनच ऐकू तिचा खेळ कसा झाला सांगा सर। ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सिंधूचं जे काही खेळ आज बघितलेला आहे लोकांनी, त्याच्यामुळे सिंधूबद्दल इतक्या प्रचंड अपेक्षा आता निर्माण झालेल्या आहेत की आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंधू या नावाचा दबदबा निर्माण झालेला आहे। अत्यंत आक्रमक असा खेळ तिचा नैसर्गिक आहे आणि तिच्या उंचीचा तिला फार जबरदस्त फायदा होतो आहे। या दोन्ही गोष्टी तिच्या जमेच्या आहेत। गोपीचंदचा सराव तिच्या पाठीशी आहे, गोपीचंदचं सर्व ॲडवाईस तिच्या पाठीशी आहे। अगदी सुरुवातीपासून गोपीचंदकडे सुरुवातीपासून शिकल्यामुळे तिला एकूणच नवीन बॅडमिंटन, जे जुनं बॅडमिंटन न खेळता नवीन बॅडमिंटन कुठल्या पद्धतीने खेळता येईल त्याचे उत्तम धडे गोपीचंदने तिला दिलेले आहेत आणि त्याचा खरोखर तिला आत्ताच्या या स्पर्धेमध्ये सगळ्यांना बघायला मिळालेला आहे की आक्रमक खेळ म्हणजे काय आणि आपल्या अपोनंट खेळाडूला कमीत कमी वेळ कसा द्यायचा आणि कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला गुण कसे मिळवता येतील हे जे तंत्र आता नवीन विकसित झालं आहे त्याचा तिला निश्चित फायदा होतो आणि दिसतो। ऐतिहासिक विजय आहे। भारताला पहिलं सिल्वर मेडल मिळालेलं आहे। बॅडमिंटनमध्ये आजपर्यंत कोणीही सिल्वर पदक असं मिळवलेलं नाही आणि हे पूर्णपणे मिळवलेलं पदक असं म्हणता येईल। त्याच्यामुळे सिंधूचा हा एक नवीन युगाची सुरुवात आहे। याच्यापुढे सायनाप्रमाणे आता सिंधूचं युग आहे असं म्हणायला हरकत नाही। सर, पहिला सामना सिंधूने शेवटच्या 2 गुणांमध्ये जिंकला, पण नंतर तिने काय म्हणजे तिने असं थकली होती का काय? खरं तर 6-11 तिला सूर गवसलेला नव्हता। मरीन खूपच आक्रमक खेळत होती आणि तिचे प्लेसमेंट जी शटल्सची होती ती पण अतिशय सुरेख चाललेली होती। 6-11 लीड म्हणजे खरं तर धडकी भरवणारं होतं, कारण कुठल्याही गेमची सुरुवात जर अशी 6-11 झाली तर केवढा मोठा हँडिकॅप आहे एखाद्या चांगल्या, ते सुद्धा टॉप खेळाडू मरीनला, तर त्याचा फायदा मरीन घेईल असं वाटत होतं। पण अचानक सिंधूने 11 गुणांनंतर जो आपला गिअर बदलला आणि तिचे सर्व जे स्मॅशेस शटल सगळे आत पडायला लागले, त्याचा तिला खूप फायदा